श्री स्वामी समर्थ. मेष रास असेल तर 1. कोणाकडूनही कधीही कोणतीही वस्तू फुकट घेऊ नका. 2. तांबड्या रंगाचा रुमाल नेहमी आपल्याजवळ बाळगा. 3. दिवस संपल्यानंतर अर्ध्या संध्याकाळी दळलेले गहू व गूळ यांच्यापासून केलेला पदार्थ लहान मुलांना वाटा. 4. गुरुची जमेल ती सेवा करा. आईची जमेल ती सेवा करा. वडिलांची जमेल ती सेवा करा. साधू संत सत्पुरुषांची जमेल ती सेवा करा. 5. गोड पदार्थांचा व्यापार करू नका. तसेच कोणालाही गोड पदार्थ देऊन त्याच्या बदल्यात पैसे किंवा दुसरी कोणतीही वस्तू घेऊ नका. 6. सदाचार पाळा. गाईला पोळी भाकरी खायला घाला. 7. हस्तिदंत किंवा त्यापासून केलेली कोणतीही वस्तू घरात किंवा स्वतःजवळ ठेवू नका. 8. डाव्या हातात चांदीची अंगठी घाला. 9. रात्री उशिशी पाण्याने भरलेला तांब्या ठेवून सकाळी उठल्या उठल्या ते पाणी कोणत्याही झुडपाला किंवा रोपाला घाला. 2. वृषभ रास असेल तर 1. देसी साजूक तुपाचा दिवा रोज प्रातःकाली व संध्याकाळी लावा. 2. शुक्रवारी उपवास करा. 3. मोती व वज्रमणी धारण करा. 4. चांदीची अंगठी घाला अथवा प्लॅटिनमची अंगठी घाला. 5. लिंबाच्या किंवा कडुलिंबाच्या मुळाजवळ चांदीचा किंवा प्लॅटिनमचा तुकडा पुरवा. 6. रोज एक तरी सत्कृत्य परोपकार करा. 7. परस्त्रीपासून जपून राहा. 8. कामवासनेचा अतिरेक टाळा. 9. शनिवारी तिळाचे, मोहरीचे किंवा आळशीचे तेल एखाद्या योगी महाराजांना अथवा साधू बैरागी फकीराला दान द्या. 10. पत्नीच्या हातून निळी फुले जमिनीत पुरवा. 11. काही ना काही वस्तू पत्नीच्या हातून दान करा. 12. शाल, पागोटे, उपरणे इत्यादींपैकी सन्मानदर्शक वस्त्रे योग्य व्यक्तीला दान द्यावे. 13. कपड्यांवर स्प्रे, परफ्यूम, अत्तर इत्यादी सुगंधित द्रव्यांचे काही थेंब शिंपडा वापरा. 14. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात नवीन चपला, बूट वगैरे कोणतीही पादत्राणे खरेदी करू नका. 15. तांदूळ, चांदी या वस्तू नेहमी स्वतःजवळ बाळगा. 16. खोटी साक्ष देऊ नका. 17. कोणालाही दगाफटका करू नका. 18. घरात मनी प्लॅन्ट लावा. 19. गोदान करा अथवा गाईची, धातूची वगैरे पण भरीव मूर्ती दान करा. 20. मुगाची डाळ दान करा. 3. मिथुन रास असेल तर 1. मनी प्लॅन्ट लावू नका. 2. पशुपक्षी पाळू नका. मासे पाळू नका. पकडलेल्या माशांना भरपूर पाणी असलेल्या जलाशयात अथवा नदी, कालवा इत्यादी वाहत्या पाण्यात सोडा. 3. कमरेला पट्टा वापरू नका. 4. कुमारिकांचे पूजन करा. 5. आईला नित्य नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्या. 6. औषध दान करा. 7. रवी संबंधीचे उपाय करा. 8. डाव्या हातात चांदीची अंगठी घाला. हिरव्या रंगाच्या वस्तू टाळा. भूत पहिल्या घरात असता हिरव्या रंगापासून दूर राहा, तो टाळा. या उलट भूत पहिल्या घरात नसेल तर हिरव्या रंगाच्या वस्तू, कापडे, पाचू वगैरे खडे अवश्य वापरा. 9. मातीच्या भांड्यात दूध भरून ते निर्जन ओसाड जागी पुरवा. वर जड वजन ठेवा. 10. तामसी खाद्यपदार्थ टाळा. 11. तुरटीचे आधी दात घासा व त्यानंतर नेहमीच्या टूथपेस्टने दात घासा. 12. अक्षदा आणि दूध एखाद्या मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारात कोणत्याही धर्मस्थळी अर्पण करा. 13. भाजलेले मूग
कबुतरांना घाला. 14 कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी गुरुसंबंधित उपाय करा. 15 उत्तर दिशेला सोयरिकी संबंधित बोलणी करू नका. 16 हिरव्या काचेच्या बाटलीत गंगाजल भरून ती निर्जन ओसाड जागी पुरवा. वर जड वजन ठेवा. 4 कर्करास असेल तर 1 आईकडून चांदीच्या डबीत तांदूळ भरून ती डबी तिच्याच हातून स्वतःकडे घ्यावी आणि नंतर ती स्वतःजवळ बाळगावी. 2 24 वय होईपर्यंत गाय पाळावी. 3 चांदीच्या पेल्यातून दूध प्यावे. 4 तांदूळ, दूध, चांदी हे पदार्थ आपल्या मुलीला द्यावे. 5 दुर्गा पाठ करावा. 6 कन्यादान करावे. 7 आईच्या आज्ञेचे पालन करावे. 8 कोणीही तीर्थयात्रेस जात असेल तर त्यास विरोध करू नये किंवा अडवू नये. 9 घरात सास पाळू नका. सदाचार पाळा. 10 पितरांना अर्पण केलेले जेवण पदार्थ चिमण्यांना घाला. 11 अनवाणी पायांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या. 12 नदी पार करताना तांब्याचे नाणे नदीत टाकावे. 13 पलंगाला तांब्याच्या पत्र्याचा तुकडा लावावा किंवा तांब्याचे खिळे ठोकावे. 14 घराच्या पायाजवळ चांदीची छोटीशी वीट लावावी, बसवावी. 15 तांबे, गूळ व गहू हे पदार्थ दान द्यावे. 16 पांढऱ्या रंगाच्या वस्तूंच्या संबंधित व्यापार, उद्योग अथवा व्यवसाय करू नये. 17 धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा. 18 आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. 19 मोफत सार्वजनिक पाणपोई, पाण्याचा नळ वगैरे सोय लोकांना करून द्यावी. 20 रवी संबंधित वस्तू, पदार्थ मंदिरात वा कोणत्याही धर्मस्थळी दान करा. कोणत्याही धर्मस्थळी दान करा. 21 डॉक्टर, वैद्य, हकीम असाल तर रोग्यांना मोफत औषध द्या. 5 सिंहरास असेल तर घरात हातपंप बसवा. 2 नारळ आणि अक्रोड मंदिरात कोणत्याही धर्मस्थळी अर्पण करा. 3 अंध व्यक्तीस जेवण द्या. 4 तांब्याचे नाणे खाकी रंगाच्या धाग्यात ओळून स्वतःच्या अंगावर धारण करा. 5 आपण कोणालाही दिलेले शब्द पूर्ण करा. 6 जावाई, मेहुणा आणि भावास मदत करा. 7 स्वतःजवळ नेहमी चांदी बाळगा. 8 चांदीचा चौकोनी तुकडा जमिनीत पुरवा. 9 शिंगे नसलेल्या गाईला जेवण घाला. 10 रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळी भाकरीचा तुकडा अग्नीत टाकून जाळा. 11 घरातील शेवटच्या छोट्या खोलीत नेहमी अंधार राहील याची काळजी घ्या. 12 दूध, तांदूळ व चांदी दान करा. 13 फुकट कोणाकडूनही काहीही घेऊ नका. 14 मांसाहारी पदार्थ टाळा. 15 कोणाचेही अहित करू नका. 16 नेहमी सत्याने वागा, धर्माने वागा. 17 लाल तोंडाच्या माकडांना गहू व गूळ खाऊ घाला. 18 रात्री चूल विझवताना ती दूध शिंपडून विझवा, पाण्याने नको. स्टोव, गॅस असेल तर तो विझवण्याआधी त्यावर दुधाचे काही थेंब शिंपडा. 19 कोणत्याही चांगल्या कामाला प्रारंभ करण्याआधी काही पण थोडे तरी गोड खा. श्री स्वामी समर्थ.